महाराष्ट्रात सुधारित जन्म प्रमाणपत्राच्या नावाने अनेक महापालिकेत चुका झालेल्या आहे, घोटाळा झाला आहे. आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही मुंबई महापालिकेचं केलं, तिथे 87,000 खोटे जन्म प्रमाणपत्र दिले. आता 11 महापालिका, त्यात पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, इथे पण 650 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या दिले. आता दिसतंय तर आयुक्त साहेब या संबंधात फुल फ्लेज फायनल चौकशी करून ते रद्द करण्यासंबंधात निर्णय घेणार. पण दोषींवरती कारवाई होणार का? कारण की घोटाळे निघतात, कोणीच याच्यावर कारवाई करत नाही आणि अनेक घोटाळे या महानगरपालिकेत. माननीय महापौर साहेब माझ्यासोबत उपस्थित आहेत. एकदा हे सगळं रद्द झाले महिनाभरात आणि त्यानंतर त्यात जसं मुंबई महापालिकेत 19,860 असे जन्म प्रमाणपत्र गेल्या 12 महिन्यात दिले गेले की जे कुठले आहे, काय आहे, काही डॉक्युमेंट नाही. तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT बनवली आहे. ते 19,800 लोकांवर आणि जे दिले त्या अधिकाऱ्यांवर पोलीस चौकशी व कारवाई सुरू आहे. कारण की याच्या आधी देखील अनेक घोटाळे या महानगरपालिकेमध्ये निघाले. आताच 60 कोटीचं देखील घोटाळे आणि त्यासोबतच त्याच व्यक्तीने जे बँकेत जे महानगरपालिकेचे कोट्यावधींची ठेवी आहे त्याच्या व्याजामध्ये देखील त्यांनी घोटाळा केलेला आहे. अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, तर हे घोटाळे थांबतील. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या संबंधात मी आज आलो तो चर्चा झाली आहे आणि त्यात ज्याचे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार. हिंदी में ले लेते जाना